आज आहे ना थोडी विचारातच पडली होती का ते सांगतेस पुढे तुम्हाला. तर हातामध्ये टोपली पण दिसत असेल तुम्हाला. बाजारातून भाजीपाला आणायला सांगायचा होता, पण एक विचार होता मनामध्ये की मळ्यात पण भाजीला टाकलेलं आहे मी, ते पण बघून येऊ. कारण आम्ही जनावरांसाठी मका केली होती ना, त्या मकामध्ये मी कोथिंबीर आणि मेथी टाकली होती, ती पण येते आली काय बघून घेऊ म्हटलं. तर मी अगोदर आहे ना इथं थोडीशी कोथिंबीर लावली होती, ती पण उतरली आता पावसामुळे. आणि इथं झेंडूचे रोपं पण आहे, तर हे रोपं पण लावून द्यावं लागतील आपल्याला, गणपतीला फुलं येतील तोपर्यंत. तर बरेचसे असे झेंडूचे रोपं उतरले होते. आम्ही झेंडूचे फुलं टाकले होते ना, तर पावसामुळे ना त्याचं म्हणजे रोपं तयार झाले. आणि आता आहे ना मी मळ्यात चालली आहे, तर म्हटलं चला आता आपण शेतामधून आहे ना भाजीपाला काय काय येतो घेऊन येऊ. तर चला माझ्याबरोबर तुम्ही पण आमच्या शेतामध्ये काय काय भाजीला आहे ते बघू आणि घेऊन पण येऊ असलं ते. तर टोपली तर बरीच मोठी घेतली, पण आता याच्यामध्ये किती भाजीपाला येतो तो बघू आपण. तर चला आता आहे ना माझ्याबरोबर तुम्ही पण आमच्या मक्काच्या शेतामध्ये. तर तिथं काय काय भाजीला दाखवते मी. तर हे बघा असं राणे इथं पण ज्या सऱ्या लावेल त्याच्यात भाजीपाला केला होता मी, पण तो काही उतरला नाही अजूनपर्यंत. पण हा उतरला. इथं मेथीची भाजी टाकेल होती, हे बघा अशा पद्धतीने उतरली. ही थोडी मकामध्ये ना वहू सडलीच, ती थोडीशी म्हणजे अशी एकाच पानावर उतरली आहे. पण घरचाच भाजीपाला बिना केमिकलचा. 2 दिवसाची भाजी तर सहज होईल. तर आता आहे ना भाजी घेते मी मेथीची. आणि ही मेथीची भाजी ना आमच्या घरात सगळ्यांना फार आवडते. यामध्ये ना कोथिंबीर पण मी टाकेली मोडं, ती पण कोथिंबीर घ्यायची आहे. कोथिंबीर आणि इथं बघा मस्त असे वांग्याचे 2-3 झाडं होते. उन्हाळ्यातच लावून दिले होते मी, पाऊस नव्हता तेव्हा. पण तेव्हा पाणी नव्हतं, तेव्हा एवढे खास नव्हते. तर आता पावसाचं पाणी आहे ना त्याने खूप छान झाडं झाले आणि मेथीची भाजी पण छान झाली. मध्ये पाणी नव्हतं ना त्यामुळं फार सुकून गेली होती, वाळून गेली होती भाजी पण. पण आता आहे ना पावसामुळं चांगली झाली. तर आता भाजी काढून घेऊ म्हटलं, 2 दिवसाचा भाजीपालाच घेऊन जाऊ. भाजी कोथिंबीर सापडली ती, जे सापडेल ते भाजीला घेऊन जाऊ आता. तर बघू काय सापडतं ते. घेतली आता मस्त शोधून काढली, एवढी कोथिंबीर निघाली. का बरं आजीने तुला सांगितलं होतं धपाटे करायचे म्हणून का? हो मस्त धपाट्यांसाठी घेतली कोथिंबीर. तांदूळ एकच झाड भेटलं तिथं. सगळ्या वावरांमध्ये हिरवं हिरवं दिसतं मम्मी, पण ह्या आपल्या वावरात काय उतरेल दिसतच नाही. तूर उतरली नाही वाटतं अजून. ती एक सरी उतरली होती, ती पण गेली. हा कुठं मुडं मूग दिसत बर का. तूर दिसायला पाहिजे, तूर. ती का सेना भैयाचा डबा तर बाई. तणनाशक मारताय ना त्यामुळे आता हा भाजीपाला राहिला नाही. कारण तांदूळची भाजी जी आहे ना तणनाशकनं मरून जाता ना. पण इथं आम्ही ना जनावरांसाठी मका केली, याच्यात तणनाशकच मारेल नव्हतं, त्यामुळे यामध्ये राहिली भाजी. पण ती पण आहे ना सापडून एवढीच भेटली आम्हाला. तर एवढीच भाजी भेटली सापडून. बाकीची मेथीची आणि कोथिंबीर घेतली आणि पाठी भरून बिना केमिकलचा भाजीपाला एकदम फ्रेश. आजचा व्हिडिओ इथंच थांबू. व्हिडिओ कसा वाटला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. आवडल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा. भेटू पुढच्या व्हिडिओत. धन्यवाद.